धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल देवगिरीवरती पोहोचलेले आहेत। अजित पवार यांची भेट घेण्यासाठी दोघेही पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे पोहोचलेले आहेत। अजित पवार यांची भेट घेण्यासाठी हे दोन नेते पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरीवरती पोहोचलेले आहेत। अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्याजवळ चर्चा करण्यासाठी हे दोन नेते आता अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत। महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत। महेंद्र, दोन नेते हे आता अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत। भेटी संदर्भातील तपशील नक्कीच तेजस, अपडेटमध्ये सांगायला गेलं तर रामराजे निंबाळकर ते सुद्धा या बैठकीला आतमध्ये देवगिरी या बंगल्यात उपस्थित आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला उपस्थित राहिलेत। बैठकीत नेमकी काय चर्चा होते पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र करुणा मुंडे यांनी जी तक्रार दाखल केली होती धनंजय मुंडे यांच्या विरोधात, म्हणजे त्यांनी निवडणुकीत जी आहे ती खोटी माहिती सादर केली होती निवडणूक आयोगाला आणि त्यानंतर ती न्यायालयाने कारणे दाखवा जी नोटीस आहे ती बजावण्यात आली होती। त्यानंतर एकीकडे आपण पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांना जे विरोधकांनी जे ते राजीनाम्याची मागणी करतात, त्यामुळे ही आता जी बैठक होते या बैठकीत एकंदरीत अजित पवार यांच्याशी काय चर्चा होते, अजित पवार यावर काही जे ते निर्णय घेतात का, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे। नेमकं करुणा मुंडे यांनी जे ते या शपथपत्रामध्ये दोन त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं नाव राजश्री मुंडे आणि 3 मुली तसेच करुणा मुंडे आणि 2 मुलांचा उल्लेख केला होता। मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील जी मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता आणि ही माहिती जी आहे ती लपवली होती आणि त्याबद्दलच करुणा मुंडे यांनी जी आहे ती निवडणूक आयोगात जी आहे ती तक्रार दाखल केल्यानंतर फौजदारी न्यायालयात याबाबत जो आदेश बजावण्यात आला होता, ज्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। त्यामुळे आता या बैठकीत नेमकं अजित पवार जे ते आणि प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे किंवा रामराजे निंबाळकर यांच्यामध्ये काय चर्चा होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।